नमस्कार, मी विजयलक्ष्मी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत खास उपवासासाठी अगदी झटपट होणारी आणि चविष्ट अशी रताळ्याची खीर. तर इथे मी रताळे घेतलेले आहेत आणि हे रताळे मी 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्या साईडला सुद्धा जरा माती लागलेली होती म्हणून ते सुद्धा बाजू थोड्या कट करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे इथे मी रताळे घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला अर्धा वाटी साखर आपण आपल्याला जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. काजू, बदाम, पिस्त्याचे इथे मी काप करून घेतलेले आहेत आणि थोडेसे मनुकेसुद्धा घेतलेले आहेत. हे ऑप्शनल आहे, आपल्याला हवा असेल तर घ्या नाहीतर आपण स्किप करू शकतो. 1 चमचा तूप आणि थोडंसं चिमूटभर मीठ आपण टाकणार आहोत खिरीमध्ये, फार नाही, अगदी थोडंसं चवीपुरतं. तर आता मी रेसिपीला सुरुवात करते. तर इथे मी एक लहान कुकर घेतलेला आहे. लहान कुकरमध्ये रताळे अगदी पटकन शिजतात किंवा बटाटेसुद्धा अगदी पटकन शिजतात. तर मी जास्त लहान कुकरचा वापर करते भाज्यांसाठी सुद्धा. तर इथे आपण अगोदर रताळे उकडून घेऊयात. अगदी 5 मिनटात आपले हे रताळे उकडून होतात लहान कुकरमध्ये. तर आपल्याला हे 5 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. तर अगदी झटपट आता हे आपले रताळे उकडून होणार आहेत. तर आता मी गॅस चालू केलेला आहे. तर आता 5 शिट्ट्या देऊन आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला खिरीसाठी दूधसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि गॅस ऑन केलेला आहे. तर इथे कुकरला 5 शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत. तर आता कुकर मी थंड करण्यासाठी खाली ठेवते आणि आता आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेऊयात. तर इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि आता अगोदर आपल्याला काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप भाजून घ्यायचे आहे. आता हे पॅन गरम झालेला आहे. तर त्याच्यामध्ये अगोदर काजू, बदाम आणि पिस्त्याचे मी काप टाकून घेते. अगदी अर्धा मिनिट आपल्याला लो फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. लगेच ते गरम होतात. आता हे गरम होत आले की आपल्याला त्याच्यामध्ये मनुके टाकायचे आहे. तर आता मनुके टाकून घेते. तर अशा प्रकारे हे ड्रायफ्रूट्स आपल्या आता तुपामध्ये भाजून झालेले आहेत. तर आता एका वाटीमध्ये मी काढून घेते. खिरीमध्ये ड्रायफ्रूट्स टाकणं ऑप्शनल आहे. आपल्याला टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो, नाही टाकलं तरीही चालेल. आणि तुपामध्ये परतून टाकल्यामुळे खिरीला चव छान येते. तर इथे आपले रताळेसुद्धा थंड झालेले आहेत. तर आता आपल्याला हे सोलून घ्यायचे आहेत. तर मी आता एका डिशमध्ये काढून घेते आणि थोडेसे एक 10 मिनटं वाट बघून ते थंड झाले की आपल्याला सोलून घ्यायचं आहे. आपल्याला थंड पाणी टाकून ते आपल्याला थंड करायचं नाही, त्याच्यामुळे त्याची चव कमी होते. तर अशा प्रकारे मी आता सगळे रताळे सोलून घेते. तर इथे आपले सगळे रताळे सोलून झालेले आहेत. तर आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. हाताने किंवा आपण चमच्याने बारीक करू शकतो. थोडेसे गरम असल्यामुळे मी चमच्याचा वापर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या आपल्याला गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम छान अशा बारीक करून घ्यायच्या. त्याच्यामुळे ती दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर अशा प्रकारे आता हे बारीक झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये रताळ्यामध्ये आतमध्ये अशा हे बघा शिरा असतात. या शिरासुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहेत. त्याच्यामुळे ते खीर खाताना आपल्या तोंडामध्ये येणार नाही. तर अशा प्रकारे आता मी पूर्णपणे रताळं छान बारीक करून घेतलेलं आहे, मॅश करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे आपण गरम केलेल्या दुधामध्ये आता टाकून घ्यायचं आहे. तर इथे दूध गरम झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दूध हलवून घेते आणि आता याच्यामध्ये हे आपण मॅश केलेलं जे रताळं आहे ते सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बारीक केलेलं जे रताळं आहे ते आता दुधामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस ऑन ठेवायचा आहे लो फ्लेमवर. तर अशा प्रकारे आपल्याला त्याच्या गुठळ्या आहेत रताळ्याच्या त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये आणि एका डायरेक्शनने आपल्याला फिरवून हळुवारपणे हलवून घेऊन त्याच्या गुठळ्या आपल्याला फोडायच्या आहेत. आणि हे बघा त्याच्यामध्ये रताळ्यामध्ये ज्या शिरा असतात ते काही काही राहिलेल्या असतात. तर त्या अशा काढून टाकायच्या आहेत, म्हणजे खाताना आपल्या तोंडामध्ये येणार नाही. तर आता आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे. तर मी इथे अर्धा वाटी साखर वापरलेली आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून साखर टाकू शकता. आपण साखर कमी जास्त करू शकतो. आणि अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे, फार नाही, अगदी चिमूटभर. कसं गोड पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं की जरा चव छान येते, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि ते खीर आपल्याला थोडीशी गरम होऊ द्यायची आहे आणि उकळी आली की आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. तुम्हाला खिरीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता. दूध हवं असेल तर तुम्ही अजून वरून टाकू शकता. तर आता आपल्याला वरून ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे.
तर आता मी टाकून घेते आणि माझी मुलगीसुद्धा माझ्यासोबत तेजश्री ड्रायफ्रूट्स टाकत आहे. हा तिचा हात आहे. तिने मला बजावून सांगितलेलं होतं की माझा व्हिडिओ स्किप करायचा नाही, हाताचा व्हिडिओ. तर अशा प्रकारे मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. जर तुम्हाला दूध अजून टाकायचं असेल तर टाकू शकता आणि जशी खीर थंड होईल तसं घट्टपणा त्याचा वाढतो, नंतर आपण दूध टाकू शकतो. तर अशा प्रकारे आपली मस्त अशी अगदी झटपट होणारी आणि चविष्ट अशी रताळ्याची खीर तयार झालेली आहे. आणि ही उपवासासाठी अगदी परफेक्ट आहे, कारण अर्धा वाटी जरी आपण ही खीर पिली ना तरी आपलं अगदी पोट भरल्यासारखं वाटतं. बाकी जास्त खाण्याची काही आवश्यकता नाही. तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे रताळ्याची खीर करून बघा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीलासुद्धा शेअर करा. तर नंतर आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद. थँक्यू.